सगळ्यांचं स्वागत आहे वाय विथ वैभव या चॅनलवरती. तर आज आपण गोंदवले ते औंध अशी ट्रिप काढणार आहे आणि रात्री अचानक ठरलं की आपल्याला ट्रिपला जायचं आहे आणि ह्या पद्धतीनं सकाळच्या 7:15 वाजलेत आणि आपली ट्रिप स्टार्ट होते. आपला सकाळचा प्रवास सुरू झालेला आहे आणि रात्री चहा पिताना अचानक ठरलं की आपल्याला औंधला जायचं आहे. तर ड्रायव्हिंग मीच करणार होतो, पण पुन्हा लक्षात आलं ह्या तिघांचा इन्शुरन्स नाही, त्याच्यामुळे ड्रायव्हिंग मी कॅन्सल केली आणि सारंग स्वतः गाडी चालवत आहे. आणि आम्हाला वैभवला सर काशीत ठरवला तर वैभव गेअर बदल आणि गिअरचं लांबच, पण गाडी स्टार्ट होतानाच प्रॉब्लेम झाले असते. आणि परत वेगाने निघालेली कार आमची आमच्या डेस्टिनेशन. काय विचित्र बनावं. तर अशा तऱ्हेने आपला चहाचा ब्रेक आहे. आपण वडूजमध्ये आहोत आणि चहा पिऊन आपण पुढे निघणार आहोत. चहा घेतलेला आहे आणि आता आपण औंधच्या दिशेने प्रयाण करणार आहोत. सिद्धेश्वर कुरुलीच झाला. तर वडूजमधून थोडंसं पुढं आलं की राईट साईडला सिद्धेश्वर कुरोली मार्गे आपण औंधला जाणार आहोत. चौकीचा आंबा रस्ता. चौकीचा आंबा हे आहे पुढं 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 त्याच्या पुढे हा. नाही आपण अरे घाटमध्ये वा. जाऊ बरं का चहा प्यायला. चहा जरा काहीतरी खायला बरं. घाटमध्ये चांगला आहे. घाटमध्ये हो. थांबत नाही. पुण्यात आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की गाडीत हवा कमी आहे. आम्ही आता हवा भरण्यासाठी थांबलो आहोत. आणि हे गाव आहे. हो, तुमचं बी येणार की हो. तुम्ही बघितलं नाही इकडे. तुम्हाला तुमच्याकडे मला फोकस होता. हा, दिसतोय का बरा? हो हो हो, व्यवस्थित. उद्या युट्यूबवर बघा. तर आपण जवळजवळ रस्ता चुकलेलो आहोत. आणि तुम्हाला सांगतो, मला माहित आहे म्हणून वैभव ना मला वाय मार्ग सातारा केलेला आहे. आणि इथं येण्याची माझी जवळजवळ 10वी वेळ असेल, पण तरी रस्ता चुकलेला आहोत. मला वाटतं ह्याला जबाबदार फक्त विवेक सोनवणे असणार. जबाबदार फक्त वैभव आहे. वैभव जिथं जातो ना तिथं रस्ता चुकतोच माणूस, आणि तो स्वतः डावळा चुकलेला आहे. कराडवरून सुद्धा ह्याने रस्ता चुकवला होता, आणि त्या दिवशी पौर्णिमाच होती आणि आज पण पौर्णिमाच आहे. मी वैभव
काय डिरेक्शन आणि डिस्टन्स मध्ये खूप हुशार आहे, पण रस्त्याच्या बाबतीत तो खरंच चुकतो प्रत्येक वेळी. पण 5-7 किलोमीटरचा एक्स्ट्रा प्रवास करून चौकीचा आंबा इथे आलो आहोत आणि इथून पुन्हा लेफ्ट घेऊन आपण औंधला निघालो आहोत. अशा तऱ्हेनं आपण नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत. आजचे स्पॉन्सर आपल्याला बाहेर उभे दिसत आहेत. जगदंब मिसळ. एक मिसळ दोघांमध्ये खाल्ल्याने प्रेम वाढते, तसेच 40 रुपये वाढतील. गोड बघून 100% तुम्हाला वाटेल आपण पुण्यात आहोत, तर तसं नाही, आपण औंधमध्येच आहोत. इथं आलेलो आहोत नाश्त्याला आणि 2 मिसळ, 1 पुरी भाजी आणि एकच ऑड मॅन आउट आहे. त्यानं पुरीकडनं जाऊन वडापाव घेऊन आला. सारंग मिसळ कशी वाटली तुम्हाला? मिसळ 1 नंबर आहे. मी खूप दिवसातून खातोय, मजा आली. तर आमचे मित्र सारंग सध्या UPला ॲग्री ऑफिसर म्हणून आहेत आणि ते 4 दिवसासाठी सुट्टीला आले होते आणि त्यात आमचा प्लॅन ठरला की आपण फिरायला जायचं. आता मिसळची चव जबरदस्त आहे. आपण मिसळ खाऊ. शिवराजने आलेले माझे पुरी भाजी आलेली आहे. मला लगेच खातो. पुरी भाजीचा पण रिव्ह्यू घेऊया आपण. अरे वा, पापड. माझा पापड बघून तुझा ते पापड नाही झाला पाहिजे. वा वा वा. पुरी भाजी 1 नंबर आहे आणि मला वाटतं तुम्ही ते जास्त टेस्ट करावा. ओके ओके. तर आता मी ही मिसळ खाऊन सांगतो तुम्हाला मिसळ कशी झाली. वेग तुझं काय म्हणणं आहे वडापावच्या बाबतीत? वडापाव. ओके चल. तर ह्यानं आपली पेटपूजा झालेली आहे. जगदंब मिसळ म्हणून जाताना ठिकाण लागतं बघा. अतिशय उत्कृष्ट मिसळ मिळाली. पुरी भाजी पण चांगली होती. तर इथून पुढे ड्रायव्हिंगची जबाबदारी शिवराज भोसले यांनी घेतलेली आहे. आता बघू आपण किती वेळात आणि कसे पोचतो. बरकी पेटी बांधलो. 15 मिनिटात आपण औंध या ठिकाणी पोहोचणार आहोत. म्हणजे मी शिवराजच्या ड्रायव्हिंगकडे बघून 10 ते 15 मिनिटं बोललोय. जर काही पुढं मागे झालं तर तुम्हाला कळवू. नाही तिथे पोहोचल्यावर आम्ही तुम्हाला अपडेट देऊ. दवाखान्यात अशा तऱ्हेनं आपण औंधला आलो आहोत आणि तुम्ही माझ्या पाठीमागं यमाई देवी मंदिर पाहू शकता आणि अतिशय उत्कृष्ट निसर्गाचं दर्शन आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे बघा. आता इथं आमचं फोटोशूट करण्याचं नियोजन आहे आणि त्याच्यानंतर आपण आत मंदिरात जाऊया. ड्रोन पाहिजे रो, ड्रोन वरचं शूट लय भारी येतात. होय, आधी तू एखादा ड्रोन घे.
तर आपण आलेलो आहोत यमाई देवी मंदिर येथे. आपण घरच्यांसाठी प्रसाद घेऊन चाललेलो आहोत. आता अशा तऱ्हेनं आपण मंदिरातून दर्शन घेऊन आलेलो आहोत. अतिशय उत्कृष्ट वास्तुकला आहे, अतिशय उत्कृष्ट मंदिर आहे. मंदिरात दर्शन घेतलेलं आहे. माता यमाई देवीचं दर्शन आपण इथं घेतलेलं आहे आणि याच्यानंतर आपण थेट म्युझियम बघायला जाणार आहोत. तर स्टार्ट करूया गाडी आणि आता आपण निघूया. अबे जल्दी कर, कल सुबह पनवेल निकलना आहे. आपण आलो होतो म्युझियम बघायला, पण दुर्दैवानं असं झालेलं आहे की 26 जानेवारी, 1 मे, धुलिवंदन, 15 ऑगस्ट या दिवशी म्युझियम बंद असतं. त्यामुळे आपल्याला म्युझियम नाही बघता येणार, म्युझियम एक्सप्लोर करता नाही येणार. बघू शकता रस्त्याचं काम सुरू आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी गाडी व्यवस्थित चालवावी लागणार आहे. पण माझा शिवराजवर अतोनात भरोसा आहे, अतोनात. आपला परतीचा प्रवास सुरूच आहे आणि आता सकाळी लवकर उठल्या कारणाने जवळजवळ सगळ्यांनाच कंटाळा आलेला आहे आणि चहाची एक तलब झालेली आहे. शिवराज, तुलाही चहाची तलब झाली असावी. तलब सगळ्यांना झालेली सगळ्यांनाच झालेली आहे. एकंदरीत आपण पोहोचतो आहेत वडूजमध्ये आणि वडूजमध्ये सर्वात चांगला चहा शोधण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि तुम्हाला नक्की सांगू की इथं चहा कुठं चहा चांगला मिळाला तर आम्ही तुम्हाला इथे सांगेन की वडूजमध्ये आल्यावर कुठे चहा प्यायचा. आणि चहा पिल्याशिवाय पुढं काही चालणार नाही असं मला जाणवत आहे. वडूजमध्ये नव्यानं सुरू झालेलं चंद्रविलास अतिशय उत्कृष्ट चहा मिळाला बघा. आणि आता आपण गाडीकडे जाऊया. गाडीचा पुढचा टायर पंक्चर झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आता पंक्चर काढल्याशिवाय आम्हाला पुढे जाता येणार नाही. टायरचं पंक्चर निघालेलं आहे, थोडासा वेळ गेला आपला पण पंक्चर व्यवस्थित निघालेला आहे. आणि आता आपण थेट घरी चाललो. हा जो चेहरा पडलेला आमचा मित्र विवेक आहे त्याच्या चेहऱ्याकडे जाऊ नका, तो पहिल्यापासूनच पडलेला आहे. अशा तऱ्हेने आम्ही पुन्हा घरी निघालो आहे आणि हा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. जसं आम्ही काल ठरवला होता सकाळी. शिवराजमुळे थोडा उशीर झाला पण बाकी सगळं व्यवस्थित झालेलं आहे.
चला अशा तऱ्हेनं बघा आपण काल अचानक ठरवलं होतं की औंधला फिरायला जाऊया आणि सकाळी 6:30-7 वाजता आपण सुरुवात केली ट्रिपला आणि मस्तपैकी आपण देवीचं दर्शन घेतलं. सोबत म्युझियम बघायचं होतं पण ते बंद असल्या कारणाने आपण ते बघू शकलो नाही. नाश्ता केला, चहा पिलो, अतिशय सुंदर अशी ट्रिप झाली. तर ट्रिप शेवट आपण आता पोहोचलोच आहोत गावात. तर प्रत्येकाच्या तोंडून 2 शब्द की आपल्याला ट्रिप कशी वाटली. सगळ्यात प्रथम विवेक. मस्त झाली. हा ट्रिप खूप छान झाली. खूप दिवसातून फिरायला मिळालं, छान वाटलं. शिवराज. ट्रिप खूप छान झाली आणि सोबत असे मित्र असतील तर अशा ट्रिप मस्त होणारच. आणि मी आशा करतो विवेक, वैभव आणि सारंग सर जेव्हा पुन्हा येतील तेव्हा आपण आणखी अशी छोटीशी ट्रिप काढूया. चालतंय का? अतिशय उत्कृष्ट अशी ट्रिप झालेली आहे. हां. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हा नक्की सांगा. व्लॉगला लाईक करायला विसरू नका. वाईब विथ वैभव ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.